नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणार आहे, तर या परीक्षेला सामोरं जात असताना इतिहास या विषयाचे जे काही प्रश्न मागील यूपीएससीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आले होते, तर ते प्रश्न आज आपण इथं लेखन सरावाच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. जसं मी मागेच म्हटल्याप्रमाणे दररोज एक प्रश्न आपण युट्यूब सेशनच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला यूपीएससीने यापूर्वी विचारलेले जे प्रश्न आहे हे प्रश्न कशा पद्धतीने आपण लिहिले पाहिजे याबाबत तुम्हाला या ठिकाणी थोडंसं ज्ञान या ठिकाणी मिळावं आणि त्याची एकूणच एक उत्तर लेखनाची रूपरेषा ही कशी असली पाहिजे ती तुम्हाला इथे या ठिकाणी समजून यावी. यासाठी आज देखील आपण राज्यसेवा 2025 इतिहास GS1 साठी लेखन सराव इथे या ठिकाणी करून घेत आहोत आणि यामध्ये आपल्याला यूपीएससीचा एक प्रश्न इथे या ठिकाणी पाहायचा आहे. तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या सेशनला. लक्षात घ्या, या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर एक अत्यंत महत्त्वपूर्ण 2025 ची तयारी करण्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत 15 मार्च पासून. लक्षात घ्या, हे नक्की आहे की अजूनपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या जाहिरात आलेल्या नाहीयेत, मात्र ही जी जाहिरात आहे ही मार्च महिन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी येणार आहे. लक्षात घ्या, जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करण्याआधी आपण जाहिरात येण्याच्या पूर्वीच या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करणं हे खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि मग त्याची तयारी आतापासून आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण यावर्षी जो यूपीएससीचा जो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो सारा सारा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक दीर्घकाळ अध्ययनाचं नियोजन या ठिकाणी ठेवावं लागेल. आणि म्हणूनच जाहिरात येण्याच्या पूर्वीच आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी या प्रकारची इतिहासची पूर्व परीक्षेची जी बॅच आहे ती आपण या ठिकाणी 15 मार्च पासून सुरू करीत आहोत. लक्षात घ्या, या बॅच मध्ये आपण एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, त्याचबरोबर समाज सुधारक आणि विशेष म्हणजे आयोगानं जो काही नव्यानं सिलेबस आपल्या या इतिहास GS1 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये प्राचीन भारतातील कला व स्थापत्य, त्याचबरोबर साहित्य आणि मध्ययुगीन भारताची भक्ती चळवळ त्याशी संबंधित इथं प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत किंवा तो सगळा सिलेबस आपण इथं पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहणार आहोत, हे लक्षात घ्या. याचबरोबर टॉपिक नुसार यूपीएससी आणि त्याचबरोबर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जे पण काही PYQ आले होते ते आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या टॉपिकशी संबंधित काही MCQs देखील सरावासाठी मी तुम्हाला इथे या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच जी आहे ही बॅच या ठिकाणी सुरू होत आहे 15 मार्च पासून. तर लक्षात घ्या, या बॅच मध्ये जे कोण विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतील सुरुवातीला म्हणजेच 15 मार्चच्या आधी जे कोण विद्यार्थी या बॅच मध्ये या ठिकाणी प्रवेश करतील त्या विद्यार्थ्यांना 70% डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळणार आहे. आणि हा 70% डिस्काउंट तुम्हाला मिळण्यासाठी बॅचचं ऍडमिशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला बस संतोष सॅम 100 या प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी कुपन कोड इथे या ठिकाणी वापरायचा आहे. तर लक्षात घ्या, संत 100 या प्रकारचा हा जो डिस्काउंट कुपन कोड आहे तो तुम्हाला इथे या ठिकाणी यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 70% डिस्काउंट या ठिकाणी मिळेल. मात्र लक्षात घ्या, 15 मार्चच्या पूर्वी तुम्ही बॅच मध्ये प्रवेश घेतला तरच तुम्हाला या प्रकारचा या ठिकाणी ऑफर तुम्हाला त्याचा लाभ उठवता येईल. त्यानंतर मात्र ही ऑफर समाप्त या ठिकाणी होईल. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण सुरू करूया. ज्यासाठी आपण उपस्थित आहोत तो प्रश्न आपण इथं पाहूया आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे कसं लिहिणं गरजेचं आहे, काय नेमकं आहे ते आपण इथं पाहूया. आता लक्षात घ्या, या एक प्रश्न विचारला गेला यूपीएससी 2020च्या पेपरमध्ये. आता प्रश्न काय आहे ते नीट समजून घ्या. पाल काळ हा भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे, याची गणना करा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला. आता बघा, हा इतिहास GS1 ला आलेला प्रश्न आहे. GSच्या पेपरमध्ये या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे, पाल शासकांच्या कालखंडावर विचारलेला आहे. आता बघा, जनरली जर आपण पाहिलं तर आयोगाने जो आपला GS1चा जो सिलेबस दिलेला आहे तर तो सिलेबस जो आहे हा सिलेबस मध्ये आर्ट अँड कल्चर आहे, त्याचबरोबर
या कालखंडातील संस्कृती, साहित्य आणि विशेष महत्वाचं म्हणजे भक्ती चळवळ जी आहे ती तुम्हाला नव्यानं सिलेबस मध्ये दिलेली आहे. परंतु हा जर आपण इथे या ठिकाणी प्रश्न जर पाहिला तर हा प्रश्न ना भक्ती चळवळीवर आहे, हा प्रश्न ना तुम्हाला आर्ट अँड कल्चरच्या बाजूने दिसतो आणि नाही कसल्याही प्रकारची सभ्यता किंवा कसल्या प्रकारची संस्कृती यावर त्या ठिकाणी हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न जर आपण पाहायचं झालं तर हा प्रश्न कुठल्या अँगलनी विचारलेला आहे ते आधी समजून घ्या. तर लक्षात घ्या, तुम्हाला जरी मुख्य परीक्षेमध्ये आर्ट अँड कल्चर असलं, भक्ती मुवमेंट या ठिकाणी असलंय एन्शंट मिडिवलचं, तरी देखील लक्षात घ्या पूर्व परीक्षेला तुम्हाला एन्शंट इंडिया व्यवस्थित अभ्यासावा लागणार आहे, मिडिवल इंडिया त्या डायनेस्टी व्यवस्थित अभ्यासावा लागणार आहे. तर हा जो प्रश्न या ठिकाणी आहे तर त्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचं अध्ययन करणार तेव्हा पूर्व परीक्षेच्या अध्ययनामध्ये तुम्हाला पाल डायनेस्टी या ठिकाणी अभ्यासावीच लागणार आहे. मग त्या पाल डायनेस्टीशी संबंधित प्रश्न इथे या ठिकाणी आयोगाने इथे या ठिकाणी विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि तर बौद्ध धर्माच्या अँगलनी इथे या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, या प्रश्नामध्ये पाल शासनकाळ हा खूप महत्वाचा या ठिकाणी आहे. आता आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की पालांचा शासनकाळ हा कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत या ठिकाणी होता, तो महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जसं की आपल्याला दिसून येतं की इसवी सनाचं 8वं शतक 8th सेंचुरी एडी पासनं ते साधारणतः 12th सेंचुरी एडी पर्यंतचा जो कालखंड आहे हा या ठिकाणी पाल शासकांचा कालखंड इथे या ठिकाणी मानलं जातं. पाल शासकांचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर लक्षात घ्या, पालांचा कालखंड जर आपण पाहिला तर या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाल शासक जे होते हे बौद्ध धर्मीय होते. यामध्ये गोपाल आहे, देवपाल आहे, धर्मपाल आहे, रामपाल आहे, जेवढे काही महत्वाचे शासक होते ते या ठिकाणी बौद्ध धर्मीय होते. आणि बौद्ध धर्मीय असल्यामुळं या शासकांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माला राजश्रय इथे या ठिकाणी दिला होता, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आणि म्हणून मग इथं प्रश्न विचारला की पाल शासन काळ हा भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासातील एक सर्वात महत्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो. आता बघा, आपल्याला तर दिसून येतं की बौद्ध धर्म हा तसा पाहिला तर इसवी सन पूर्व 6व्या शतकातील बौद्ध धर्म आहे. मात्र नंतर त्या काळामध्ये मौर्य शासन काळामध्ये अशोक राजानं या धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर आपल्याला दिसून येतं जे शुंग, सातवाहन, कण्व नावाचे शासक आले ते तर ब्राह्मण धर्माला राजश्रय देणारे होते. आणि गुप्त शासन कालखंड जर आपण पाहिला तर गुप्तांच्याही कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतं की वैदिक धर्म त्याचं पुनरुज्जीवन या काळामध्ये गुप्तांच्या काळामध्ये केलं गेलं. मात्र जेव्हा आपण गुप्तोत्तर भारत या ठिकाणी अभ्यासतो आणि खास करून इसवी सनाच्या 8व्या शतकाचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की बंगाल, बिहार, ओरिसा हा जो भाग आहे भारताचा पूर्व भाग जो आहे तर या पूर्व भागामध्ये पाल नावाचे शासनकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी इसवी सनाच्या 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत इथे या ठिकाणी राज्य केलं. आणि खास करून यांनी बौद्ध धर्म जो आहे तर त्या बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणावर राजश्रय देखील दिल्याचं एकंदरीत दिसतं. आता ही महत्वाची माहिती आपल्याकडे जर असेल तर आपण काय म्हणलं पाहिजे सुरुवात करताना, उत्तराचं लेखन सुरुवात करत असताना काय म्हणलं पाहिजे की इसवी सनाच्या 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत बंगाल, बिहार, ओरिसा या भागामध्ये पाल शासकांचं राज्य होतं. हे पाल शासक जे होते हे बौद्ध धर्मीय होते आणि बौद्ध धर्माशी संबंधित त्यांनी अनेक महत्वाचे कार्य त्या काळामध्ये केल्याचं दिसून येतं. बस हे 3-4 महत्वाचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर पालांच्या काळामध्ये काय काय बौद्ध धर्माशी संबंधित महत्वाचं काम या ठिकाणी झालं ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आता समजा इथे जर आपण पाहिलं तर या काळामध्ये एकूण 4 महत्वाचे शासक या ठिकाणी होऊन गेले. पालांच्या काळामध्ये एकूण 4 महत्वाचे शासक जे आहे ते इथे या ठिकाणी होऊन गेले. मग ते कोण कोण आहे तर त्यापैकी एक आहे तो म्हणजे गोपाल आहे, लक्षात घ्या. तर गोपाल जो आहे हा एक महत्वाचा शासक होता जो एक पालांचा संस्थापक या ठिकाणी मानला गेला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर धर्मपाल जो आहे हा धर्मपाल एक महत्वाचा राज्यकर्ता इथे या ठिकाणी होता. धर्मपालच्या नंतर जर आपण पाहिलं तर देवपाल जो होता हा देवपाल एक महान शासक या ठिकाणी होऊन गेला. आणि त्यानंतरचा एक राजा होता ज्याचं नाव होतं रामपाल. अशा प्रकारे 4 महत्वाचे राज्यकर्ते होते आणि याच राज्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माला राजाश्रय दिला आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार भारत आणि भारताच्या बाहेर देखील या ठिकाणी झाल्याचं दिसतं.
मग तुम्ही पहिला पॅराग्राफ इंट्रोडक्शनचा दिल्यानंतर सेकंड पॅराग्राफ मध्ये पाल शासकांची माहिती देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये त्या शासकांनी बौद्ध धर्माच्या वाढीसाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत ते तुम्हाला इथं लिहावे लागणार आहे. आता उत्तराची सुरुवात आकर्षक पद्धतीने जर करायची असेल बघा, खास करून हिस्ट्री बद्दल मी बोलल. इतिहास विषयाचे जे प्रश्न आहे ते प्रश्न जर तुम्हाला आकर्षक पद्धतीने या ठिकाणी लिहायचे असतील तर तुम्ही त्याला पुराभिलेखीय दाखला किंवा कुठलाही ऐतिहासिक दाखला देणं गरजेचं आहे. मग ऐतिहासिक दाखला काय आहे, तर मग इथं लक्षात घ्या, पालांचा इतिहास जर आपल्याला अध्ययन करायचा असेल किंवा अभ्यासावा असेल तर मग आपल्याला दोन महत्वाचे सोर्सेस आपल्याला या ठिकाणी आपल्या उत्तरात दिले तर खूप जास्त चांगले मार्क या ठिकाणी मिळतील. मग कोणते दोन, तर त्यापैकी एक आहे तो म्हणजे मुंगेर अभिलेख. लक्षात घ्या, मुंगेर अभिलेख जे आहे हे मुंगेर अभिलेख हा आपल्याला या ठिकाणी इथं देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता मुंगेर अभिलेख काय आहे तर लक्षात घ्या, पालांची राजधानी होती मुंगेर आणि मग ती जी मुंगेर होती तर त्या मुंगेरमध्ये जो अभिलेख कोरला गेला तर त्या अभिलेखाच्या माध्यमातून पाल शासकांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. मग तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता की मुंगेर अभिलेख, या मुंगेर अभिलेखातून पाल शासकांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते, असं सुरुवात पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. किंवा बौद्ध धर्माचा जो इतिहास लिहिला त्या इतिहासकाराचं नाव होतं लामा तारानाथ. लक्षात घ्या, तर लामा तारानाथ जे आहे तर त्या लामा तारानाथ यांच्या सेंटेन्स पासून पण तुम्ही या ठिकाणी किंवा हा सोर्स या ठिकाणी देऊन पण तुम्ही या ठिकाणी लिखाणाची सुरुवात करू शकता की लामा तारानाथ यांच्या ग्रंथावरनं किंवा यांनी लिहिलेल्या इतिहास ग्रंथावरनं पाल शासकांच्या काळातील माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. हे एक बौद्ध इतिहासकार आहे लामा तारानाथ, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता एकतर मुंगेर अभिलेख द्या किंवा लामा तारानाथचं तुम्हाला एक ऐतिहासिक दाखला जर देता आला तर तो या ठिकाणी द्या. आता बघा, जेव्हा तुम्ही या ठिकाणी आतला जो मथळा तुम्हाला लिहायचा आहे त्याचा जेव्हा तुम्ही या ठिकाणी सुरुवात करताल तेव्हा तुम्ही एक एक शासकाच्या माध्यमातून पण लिहू शकता, हे लक्षात घ्या. जसं की गोपाल, मग तुम्ही सुरुवात करू शकता की मुंगेर अभिलेख जो आहे तर त्या मुंगेर अभिलेखातून माहिती मिळते त्या ठिकाणी गोपाल हा या ठिकाणी पाल शासकांचा संस्थापक या ठिकाणी होता आणि या गोपालनं बौद्ध धर्माचा विकास बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि बौद्ध धर्म जो होता तर त्या बौद्ध धर्माच्या वाढीसाठी त्याने या ठिकाणी औदुंतपूर जे आहे तर त्या औदुंतपूरमध्ये, नाव नीट लक्षात घ्या, औदुंतपूर जे आहे तर त्या औदुंतपूरमध्ये एक विशाल बौद्ध विहार निर्माण केलं होतं, या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आणि हे पुढे जाऊन बौद्ध धर्माचं एक अभ्यास केंद्र देखील या कालखंडामध्ये बनलं होतं, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्यानंतर तुम्ही इथे या ठिकाणी म्हणू शकता की या गोपाळनं अनेक बौद्ध विहार निर्माण केले, अनेक बौद्ध चैत्य हे या ठिकाणी यानं निर्माण केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. धर्मपाल जर आपण पाहिला तर धर्मपालचं वैशिष्ट्य काय आहे बघा, तर धर्मपाल हा जो एक शासक होता तर या शासकानं खऱ्या अर्थानं पाल डायनेस्टीचा मोठ्या प्रमाणात विकास केला. पाल जे होतं तर त्या पालांची सत्ता ही उत्तर भारतापर्यंत या ठिकाणी होती आणि बौद्ध धर्म जो आहे हा मोठ्या प्रमाणात प्रसारित या काळामध्ये धर्मपालच्या काळामध्ये झाल्याचं दिसतं. कसं काय, तर या धर्मपालनी एक अत्यंत महत्वाचं विद्यापीठाची स्थापना ही या ठिकाणी केली, ज्या विद्यापीठाचं नाव होतं विक्रमशिला विद्यापीठ. लक्षात घ्या, तर लक्षात असू द्या तुम्हाला हे मांडणं गरजेचं आहे की या धर्मपालनं नालंदा विद्यापीठाचं पुनरुज्जीवन केलं आणि नालंदाची डागडुजी देखील केली. त्याचबरोबर यानं एक नवीन नालंदाच्या धर्तीवर बौद्ध विद्यापीठाची स्थापना केली, त्या विद्यापीठाचं नाव होतं विक्रमशिला विद्यापीठ. मग त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की विक्रमशिला विद्यापीठामध्ये या ठिकाणी अनेक बौद्ध विद्वान अध्ययन करत होते आणि या विक्रमशिला विद्यापीठाची आणि नालंदा विद्यापीठाची एवढी ख्याती पालांच्या शासन काळामध्ये या ठिकाणी झाली होती की त्यामध्ये जपान, चीन, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया आणि युरोपातील देखील अभ्यासक बौद्ध धर्माचं अध्ययन करण्यासाठी या विद्यापीठांमध्ये अभ्यासाला या ठिकाणी येत होते. या प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. तर म्हणजे बौद्ध धर्म जो आहे त्या बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे जगाच्या बाहेर प्रसारित करण्यासाठी नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठानं महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली आणि पाल शासकांच्या काळामध्ये या विद्यापीठांची निर्मिती आणि म्हणजे विक्रमशिला विद्यापीठाची निर्मिती, औदुंतपूर बुद्ध विहार बौद्ध शिक्षण केंद्राची निर्मिती आणि नालंदाची डागडुजी करून या माध्यमातून बौद्ध विचार जो आहे हा जगाच्या बाहेर किंवा भारताच्या बाहेर या ठिकाणी प्रसारित करायला सुरुवात झाली होती असं दिसून येतं. त्यानंतर देवपाल जर तुम्ही या ठिकाणी पाहिला
तर लक्षात घ्या, हा जो देवपाल होता तर या देवपालचे हा देखील बौद्ध धर्मी आहे आणि या देवपालनं जावा, सुमात्रा, इंडोनेशियामध्ये जे शैलेंद्र शासक या ठिकाणी होते तर त्या शैलेंद्र शासकांसोबत मैत्रीचे संबंध या ठिकाणी स्थापन केले होते आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यानं जावा, सुमात्रा, इंडोनेशिया या भागामध्ये अनेक बौद्ध भिक्षू आणि अनेक बौद्ध ज्याला आपण म्हणू शकतो प्रचारक, अनेक बौद्ध भिक्षू आणि अनेक बौद्ध प्रचारक त्यानं जावा, सुमात्रा, इंडोनेशिया या भागामध्ये पाठवले होते, या प्रकारची माहिती मिळते। लक्षात घ्या, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया या भागामध्ये एक शैलेंद्र शासक होता, त्याचं नाव होतं बालपुत्रदेव। तर लक्षात घ्या, हा बालपुत्रदेव जो होता, हा बालपुत्रदेव बौद्ध धर्माच्या अध्ययनामुळे इतका प्रभावित झाला की त्यानं देवपालकडे नालंदा येथे एक मोठं विहार बांधण्याची परवानगी या ठिकाणी मागितली आणि हे विहार बांधण्याची परवानगी देवपालनं दिलं आणि मग बालपुत्रदेवच्या माध्यमातून नालंदाची डागडुजी करून पुन्हा तिथे एक मोठं विहार निर्माण करण्यात आलं। लक्षात घ्या, या शासकांनी बौद्ध विहारांना, बौद्ध अभ्यास केंद्रांना अनेक भूमींचं अनुदान देखील या काळामध्ये या ठिकाणी दिलं आणि त्या माध्यमातून त्या भागामध्ये बौद्ध तत्वज्ञानाचं अध्ययन मोठ्या प्रमाणात झालं आणि या माध्यमातून भारताच्या बाहेर सुदूर प्रांतापर्यंत बौद्ध धर्म जो आहे हा प्रसारित झाल्याचं एकंदर या ठिकाणी दिसून येतं। अनेक विद्वान बौद्ध धर्मामध्ये परिवर्तित झाले आणि त्याचबरोबर ते अध्ययन करून देखील आपल्या मायदेशी जाऊन त्यांनी त्यांच्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार देखील या ठिकाणी केला, या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळून जाते। लक्षात घ्या, हे जे पाल शासक होते तर या पाल शासकांच्या काळामध्ये बौद्ध संप्रदाय देखील या ठिकाणी निर्माण होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात। तर अभ्यास केंद्र तर निर्माण झाले, अभ्यास केंद्र जे आहे ते तर निर्माण झाले, अनेक बुद्ध विहार निर्माण करण्यात आली, शासकांनी आपल्या प्रजेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात केला, परंतु याचबरोबर बौद्ध संप्रदाय जो होते ते देखील या काळामध्ये उदयास आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात। तर इथं आपल्याला पाहायला भेटतं पालांच्या काळामध्ये एक बौद्ध धर्मामध्ये वज्रयान नावाचा एक महत्वाचा संप्रदाय जो आहे हा वज्रयान संप्रदाय या पालांच्याच काळामध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि या वज्रयान संप्रदायाला मोठ्या प्रमाणावर राजाश्रय हा पाल शासकांनी या काळामध्ये दिला होता, हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मांडावे लागेल। आता हा वज्रयान संप्रदाय जो होता हा काय होता तर बौद्ध धर्मामध्ये जो आपण मंत्रोच्चार करतो तर जो चॅन्टिंग या ठिकाणी आहे तर त्या चॅन्टिंगचा वापर करून एक उच्च कुळातील किंवा उच्च प्रतीची ध्यान साधना जी आहे तर ती ध्यान साधना ही या ठिकाणी या वज्रयान संप्रदायाच्या माध्यमातून चॅन्टिंग वर आधारित असणारा हा संप्रदाय या ठिकाणी होता। आणि मग या वज्रयान संप्रदायात जर आपण पाहिलं तर तारा नावाचा एक बुद्ध आहे जो महिला बुद्ध मानला जातो आणि असं म्हटलं जातं की ही जी देवता आहे तारा, तर या तारा देवतेच्या प्रतिमा निर्माण केल्या गेल्या आणि खास करून इथं पाहायला भेटलं की याच काळामध्ये पाल शासकांच्याच काळामध्ये पाहायला भेटतं गौतम बुद्धांची जी पत्नी आहे यशोधरा तर ती म्हणजे तारा आहे, अशा प्रकारचा प्रचार प्रसार या ठिकाणी झाला आणि खास करून याच पालांच्या काळामध्ये मैत्रेय बुद्ध नावाची संकल्पना ही देखील इथे या ठिकाणी डेव्हलप होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येते। तर लक्षात घ्या, मैत्रेय बुद्ध या प्रकारची जी संकल्पना आहे, या मैत्रेय बुद्ध नावाची संकल्पना ही पालांच्या काळामध्येच या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये विकसित होती असं एकंदरीत दिसतं आणि ज्याला गौतम बुद्धांचा अवतार म्हणून या ठिकाणी इथं संबोधला गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। या सर्व गोष्टींमुळे बौद्ध धर्म जो आहे हा लोकांमध्ये रुजला आणि बौद्ध धर्म जो आहे या बौद्ध धर्माला या शासकांनी मोठा राजाश्रय दिल्यामुळं भारतात आणि भारताच्या बाहेर देखील या बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला। खास करून चीनमध्ये, जपानमध्ये, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया आणि युरोपामध्ये देखील या प्रकारच्या धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे पाल शासक जे होते तर या पाल शासकांच्या दरबारामध्ये संध्याकर नंदी, नाव नीट लक्षात असू द्या, संध्याकर नंदी या नावाचा एक बौद्ध विद्वान देखील या ठिकाणी होता ज्यानं रामपाल चरित्र या ग्रंथाची निर्मिती केली होती, या प्रकारची माहिती मिळते। तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला या पद्धतीने सॉल्व्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो थांबूया आपण, शेवट तुम्हाला तुमच्या पद्धतीने या ठिकाणी करावं लागेल की करावं लागेल ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की पाल शासकांचा कालखंड हा बौद्ध धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण कालखंड
या ठिकाणी मांडला जातो. बस एवढं लिहून तुम्हाला फुल स्टॉप या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे लेक्चर आपण या ठिकाणी कंप्लीट केलं. तुम्हाला ते कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही मला कमेंट्समध्ये या ठिकाणी जरूर लिहा. रोज आपण अशा प्रकारचा सराव या ठिकाणी करणार आहोत. तर जे कोण विद्यार्थी आहेत इंटरेस्टेड राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी आतापासून माझ्यासोबत करणार आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. 15 मार्चला ही बॅच चालू होते. 15 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला या बॅचमध्ये प्रवेश या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे 70% डिस्काउंट तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.